महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्याचे संघटक संजयजी भोकरे यांना तातडीने Z+ दर्जाचे पोलीस संरक्षण देण्याची मागणी आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पंढरपूर यांच्या वतीने प्रांताधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले आहे। संघटनेचे राज्य संघटक तथा सांगली येथील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष तसेच दैनिक जनप्रवासचे संपादक संजयजी भोकरे यांच्या हत्येचा कट सांगली पोलिसांनी नुकताच उधळून लावला। या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून 2 देशी बनावटीचे पिस्तूल, 4 जिवंत काडतूस आणि धारदार शस्त्रे जप्त देखील केली आहेत। पोलीस तपासात असे निष्पन्न झाले आहे, हे आरोपी फेब्रुवारी महिन्यापासून भोकरे यांच्या मार्गावरती होते। म्हणजेच संजयजी भोकरे हे पत्रकार असून अतिशय निर्भीडरित्या आपली पत्रकारिता करत आहेत आणि त्यांचा प्रशासनावरती चांगल्या प्रकारे वचक आहे आणि प्रशासनाबरोबरच ते आमदार, खासदार, मंत्री यांना देखील सोडत नाहीत। म्हणजे त्यांना देखील ज्या ठिकाणी ते चुकतात त्यांना देखील वठणीवर आणण्याचे काम हे करत आहेत। त्यामुळे आता लोकशाहीचाच गळा दाबण्याचे काम अशा आता आरोपीकडून होत आहे आणि या आरोपीचा समूळ नष्ट करण्यासाठी याचा म्होरक्या कोण किंवा याचा मास्टरमाइंड कोण आहे याचा तपास आता पोलिसांनी करणे गरजेचे आहे। जर पत्रकारावरतीच असे कट रचण्यात येत असतील तर लोकशाहीचा चौथा स्तंभ हा डगमगल्याशिवाय राहणार नाही आणि या आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हुकुमशाहीचे राज्य देखील येण्याची शक्यता आहे। कारण जर लोकशाहीचा गळा तुम्ही घोटत असाल आणि अशा प्रकारे जर खुनाचे प्रयत्न पत्रकारासारख्या व्यक्तीवर होत असेल तर मात्र आता याचा गांभीर्याने पोलिसांनी विचार करून याचा मास्टरमाइंड कोण आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस संजयजी भोकरे यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्याचे जे मास्टरमाइंड आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत। त्यासाठी आम्ही आज प्रांत ऑफिस व तहसीलदार यांना त्याचा निषेध म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे व त्यांना Z सुरक्षा मिळावी असे मुख्यमंत्री यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर त्यांना Z+ सुरक्षा मिळावी व त्यांच्यावर होणाऱ्या ज्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे आम्ही पत्रकार संघाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे।